स्नेल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे 1,80,000 विद्यार्थी जे जाहिरातीची वाट बघत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही अनुभवांवर तुम्हाला कट ऑफ संदर्भातील माहिती देणार आहोत आणि ही जी माहिती आहे ही माहिती 2017 म्हणजेच 2019 ला झालेली भरती, 2022 ला झालेली भरती आणि आता या दोन्ही भरतीवरून जे काही कॅटेगरीज आहेत आपले जे प्रवर्ग आहेत ते विविध जे प्रवर्ग आहेत या प्रवर्गाचा कट ऑफ जो महिलांचा कट ऑफ असेल किंवा मग पुरुषांचा कट ऑफ असेल, ओपन जनरलचा कट ऑफ असेल, तर त्यात SC असेल, ST असेल, असे विविध जे प्रवर्ग आहेत आपले NT, JNT, SBC, तर या प्रवर्गाचा जो कट ऑफ गेल्या वर्षीपर्यंत जो आलेला कट ऑफ आहे यावरून आपल्याला एक विश्लेषण करता येणार आहे आणि त्यात जवळपास आपण त्याचे आपले जर गुण असेल तर प्राधान्यक्रम आपल्याला आता 100 प्राधान्यक्रम आपल्याला देता येणार आहे. आणि या 100 प्राधान्यक्रमाचा विचार करून आपले 50 प्राधान्यक्रम अजून वाढलेले आहेत म्हणून आपल्याला ही संधी मिळणार आहे. जुने जे व्हिडिओ मी बनवलेले आहेत ते तुम्हाला सोयीस्कर झालेले आहेत की तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले तर तुम्हाला कोणते जिल्हे टाकायला पाहिजे, कोणत्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा कमी आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांचा जाण्याचा कल कमी आहे, विद्यार्थी कसे करतात, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत आणि यावरूनच आपल्याला प्राधान्यक्रम देता येणार आहे. आणि कमी जरी गुण असले तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी तुमची निवड होणार आहे. महत्वाचा विषय असा आहे की जे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जे विद्यार्थी कमेंट देत असतात की जागा आलेल्या नाहीत, मग तुम्ही कसं काय सांगता, बाकीचे जे खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत ते खूप कट ऑफ बद्दल कधीच सांगत नाही. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या, आपलं युट्यूबर म्हणून काम नाही, तर ज्या गोष्टी अनुभवातून आहेत त्याच गोष्टी आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगतो आहे. आपण एकच फक्त पवित्र पोर्टलच्या बद्दलच आपण मार्गदर्शन करत नाही, तर इतर सुद्धा मार्गदर्शन आणि जबाबदारी सुद्धा घेतो आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. विविध विद्यार्थ्यांची प्रॉब्लेम्स असतील, फी समस्या असेल किंवा मग ऍडमिशन प्रोसेस असेल किंवा फ्री ऍडमिशनचे प्रोसेस असेल, मग इंजिनिअरिंग, फार्मसी, अशा विविध गोष्टींसाठी आपण काम करतो आहे आणि ते निस्वार्थपणे काम करतो आहे, ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी प्रवेश कसा मिळवतो याच्यासाठी सुद्धा काम करतो आहे. म्हणून पवित्र पोर्टलच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो आहे की पवित्र पोर्टलमध्ये जी काही आता भरती होणार आहे या भरतीमध्ये कालही कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे की ओपनचा कट ऑफ आणि बाकी विद्यार्थ्यांचा कट ऑफ म्हणजे फायदा कोणाचा होणार आहे जर 100 प्राधान्यक्रम वाढले. मग आता फायदा कोणाचा होणार आहे म्हणजे कट ऑफ कितीपर्यंत येणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे. लक्षात घ्यायचं आहे की विद्यार्थी मित्रांनो, ओपनचे जे विद्यार्थी आहेत आपण 100 प्राधान्यक्रम आपण देणार आहोत. 100 प्राधान्यक्रमामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 135 ते 140च्या दरम्यान च्या वर असणारे जेवढे विद्यार्थी आहेत तेवढेही स्वतःचा विभाग पहिल्यांदा ते चूज करणार आहेत, निवडणार आहेत. कारण प्रत्येकाला वाटतं की मी माझ्या विभागात राहायला पाहिजे. कोणाला मुंबईच्या विद्यार्थ्यांना वाटत नाही की मी गडचिरोलीमध्ये नोकरी करावं आणि आयुष्यभर इकडे गडचिरोलीमध्ये काढावं. परंतु जर तो मुंबईचा असेल तर तो जवळपास कोकणाचा विचार पहिल्यांदा करेल, कारण त्याला जाण्या येण्यासाठी बाकी सर्व जेवढ्या काही भावनिकतेच्या गोष्टी आहेत तेवढ्या भावनिकतेच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी विचार करतो आणि याचनुसार आपण अभ्यास करून 4 गोष्टी महत्वाच्या असतात. प्रत्येकाला सांगतोय 4 ते 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक, तुमच्या कॅटेगरीत तुमच्या जागा किती असणार आहे, कॅटेगरीमध्ये विभागात किती जागा आहे, कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला महत्वाच्या असणार आहे. नंतर तुमचा प्रवर्ग कोणता आहे, नंतर तुमच्या प्रवर्गातील झिगझॅग जागा म्हणजे सर्वाधिक जागा कुठे आहे, कमी जागा कुठे आहे, मीडियम जागा कुठे आहे, याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. कारण 100 प्राधान्यक्रम असल्यामुळे या सर्व गोष्टी महत्वाच्या असणार आहे. मग त्यात तुम्ही कशा टाकतात हे महत्वाचं आहे. कारण एक विद्यार्थ्यांची ब्रेन प्रोग्रामिंग बनलेली आहे, एक मानसिकता बनलेली आहे की मग कोणतीही भरती असो, लक्षात घ्या तुम्ही, सरळ सेवेतली तलाठी असो की पोलीस भरतीची असो किंवा इतर क्लर्कची असो की कोणतीही भरती असो, जर सरळ सेवेची भरती जर असेल तर विद्यार्थी काय करत असतो, पहिल्यांदा जिथं जास्त जागा आहे कॅटेगरीचा विचार करत नाहीत, ओपनचा विचार करत नाही, म्हणजे वेगवेगळ्या याच्या गोष्टीचा विचार करत नाही. जागा कुठे जास्त आहे कॅटेगरीच्या, जर कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर तो पहिल्यांदा विचार करतो. ओपनचा जर विद्यार्थी असेल तर पहिल्यांदा जागा कुठे आहे जास्त त्याचा विचार करतो. आणि सर्व विद्यार्थ्यांची मानसिकता अशीच बनलेली असते, म्हणजे 90% विद्यार्थ्यांची मानसिकता अशी असते का जिथे जास्त जागा आहे तीच प्रिफरन्स पहिल्यांदा विद्यार्थी टाकत असतात किंवा ते बघत असतात. मग या दृष्टीने जर आपण गेलो तर प्रत्येक जण तेच जर जागा टाकत असेल तर त्या ठिकाणी कट ऑफ हा हाय असेल, लक्षात घ्या. म्हणून जिथं जास्त जागा आहे त्याचा विचार न करता जिथं मीडियम लेवलला जागा आहे, आपले मार्क्स किती आहे हे बघून आपल्या ओपनच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी काय करणे आहे, प्रिफरन्स देणे आहे, प्रिफरन्स लॉक करणे आहे. तरच आपल्याला त्या ठिकाणी जास्त मार्क्स असून सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे, संधी मिळणार आहे, किंवा कमी मार्क्स असून सुद्धा संधी मिळणार आहे. नाही तर जास्त मार्क्स जरी असले तर तुमचा कट ऑफ हाय असणार आहे जागेनुसार, हे लक्षात घ्या.
म्हणजे 135 पर्यंत, 130 पर्यंत, 130 ते 35च्या दरम्यान किंवा 40च्या दरम्यान हा ओपनचा कट ऑफ असणार आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्राचा कट ऑफ मी तुम्हाला सांगतोय. मग त्यात कोणत्या जिल्ह्याचा कमी जास्त असू शकते हे लक्षात घ्या. मी आताच सांगितलं तुम्हाला की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला कुठे जायचं आहे त्यानुसार तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला बघताय. म्हणजे 135 नंतर तुम्ही विभागाचा विचार करायचा आहे, तुमच्या जिल्ह्याचा विचार करायचा आहे. नंतर जे त्या रेंजमध्ये म्हणजे फिमेल असेल तरी सुद्धा त्यांनी विचार करायचा आहे आणि मेल असेल तरी सुद्धा तुम्ही त्यांचा विचार करायचा आहे. आता आलोय आपण ओबीसी कडे. ओबीसीचा जर विचार करतो म्हटलं तर ओबीसीचे जे विद्यार्थी आहेत जे 135 अबो आहेत किंवा 140 अबो आहेत, तर ते सर्व विद्यार्थी कुठे जातील, तर त्यांची निवड जी आहे त्यांची निवड ही ओपन मधून होणार आहे जर त्यांनी त्यानुसार प्रिफरन्स टाकले तर. बरोबर आहे. आणि त्यांनी फक्त कॅटेगरीचा जर विचार केला तर 2 ने 3 किंवा 4 मार्क किंवा ओपन आणि ओबीसीचा कट ऑफ हा सारखाच लागत असतो, 1-2 मार्काचा त्या ठिकाणी फरक असतो. मग त्यांनी जर त्याचनुसार जर तुम्ही ओपनच्या नुसार जर विचार केला तर त्यात तुमचा फायदा होणार आहे हे लक्षात घ्यायचं. ओबीसी जरी असले तरी पण का, तर तुमचे मार्क्स जास्त असणार आहे. म्हणजे तुमचा जर कट ऑफ आपण पकडला तर 130 ची रेंज ही आपल्या सर्वांची असणार आहे ओबीसी बांधव. त्यात महिलांचा कट ऑफ 4-5 मार्कांनी कमी होऊ शकतो आणि महिलांना सुद्धा त्या ठिकाणी संधी असते. तुम्हाला तुमच्या विभागाची संधी तुम्हाला घालवता येणार नाही. तुम्ही तुमच्या विभागाचा तुमचा अभ्यास करायचा आहे. तुमचं माध्यम कोणतं आहे, तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहे, तुमच्या विभागात किती आहे, तुमच्या जिल्ह्यात किती आहे, आणि त्यानंतर जवळच्या विभागाचा विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर बाकी इतर जे काही जिल्हे त्यांचा विचार, आणि सर्वात शेवटी ज्या जिल्ह्यांमध्ये कोणी जात नाही त्या जिल्ह्याचा विचार करावा लागेल स्पर्धेच्या बाबतीत. बरोबर. अशा पद्धतीने ओबीसीचा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलाय 130 पर्यंत, 135 पर्यंत. महिलांचा कट ऑफ 5 मार्क कमी. नंतर आलो आपण एससी बांधव. एससी बांधवांचा जो कट ऑफ आहे हा 5 ते 6 मार्काने, 10 मार्काने हा कमीच असतो. कोणतीही एक्झाम बघा, एससी आणि एसटीचा कट ऑफ हा अत्यंत कमी असतो. फक्त एसटीचा कट ऑफ अत्यंत कमी असतो, एससीचा 4-5 मार्कने कमी असतो. मग यात एससीचे जे विद्यार्थी यात माध्यमाचा तुम्हाला सुद्धा सांगतो, जे ओपनचे विद्यार्थी आहेत माध्यमांचा त्यांचा कट ऑफ कमी होणार आहे. जे इंग्रजी माध्यमाचा आहे, इंग्लिशमध्ये बीएड झालाय, इंग्लिशमध्ये डीएड झालाय, ते सर्व विद्यार्थ्यांचा कट ऑफ कमी येणार आहे. हा जो नेट सांगितलेला आहे तुम्हाला कट ऑफ हा 130, 135 हा मी तुम्हाला सांगितलेला आहे मराठी मीडियमचा सांगितलाय. माध्यमानुसार कट ऑफ पुन्हा 10-10 मार्काने कमी येणार आहे. म्हणजे 125 पर्यंत, 120 पर्यंतचा विद्यार्थी सांगतोय तुम्हाला ई नसणार आहे हे लक्षात घ्या. कोणी कितीही सांगू द्यात की जागा कमी येणार आहे, जागा असं येणार आहे, तसं येणार आहे, तुमचं बघायचं आहे की कोण युट्यूबर किंवा कोण माहिती सांगणारा हा बरोबर सांगतोय, खरं सांगतोय, खोटं सांगतोय, काय. तुम्हाला तुमच्या ज्ञानावरती किंवा तुमच्या या बुद्धीवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे की कोणाचं ऐकायचं, कोणाचं नाही ऐकायचं. दुसरा मुद्दा असा आहे की एससी जे बांधव आहेत, एससी बांधवांचा मी वारंवार उल्लेख करत असतो की इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा कट ऑफ हा 95, 93, 95 पर्यंत इंग्रजी मीडियमचा आलेला आहे. म्हणजे 2 अंकी याच्यात आलेला आहे, डिजिटमध्ये आलेला आहे. मग त्यात कालचा सुद्धा मी व्हिडिओ ते बनवलेला आहे, त्या माध्यमातून तुम्हाला क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो कट ऑफ आहे हा इंग्रजी मीडियमचा जेव्हा 95 येऊ शकतं, तर यावेळेला सुद्धा जर जागा, कारण हे कॉम्पिटिशन जे आहे तर आता कॉम्पिटिशन कमी झालेलं आहे, स्पर्धा याची कमी झालेली आहे. कारण विद्यार्थी ज्या 2022 मध्ये आहेत ते 22 मध्ये इंग्रजी मीडियमचे विद्यार्थी लागलेले आहेत. आता राहिलेले जे विद्यार्थी आहेत ते या भरतीमध्ये आहेत टेटच्या. त्यामुळे या टेटच्या भरतीमध्ये जरी कमी जास्त मार्क्स असले, तुम्हाला 100च्या अंडर मध्ये जर मार्क्स असेल, तुम्हाला 97 असेल, 98 असेल, तुम्हाला म्हणजे 90 ते 100च्या रेंजमध्ये असेल, तर तुम्ही एससी जे विद्यार्थी आहेत इंग्रजी मिडियमचे नक्कीच तुम्ही ई नसणार आहे. आणि मराठी मिडियमचे जे विद्यार्थी असतील, उर्दू मिडियम, हे सर्व विद्यार्थी 110ची रेंज या सर्वांची असणार आहे. महिला भगिनी असेल तर त्या सुद्धा या रेंजमध्ये असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मराठी असो, उर्दू असो, कन्नड असो, इंग्रजी मिडियम असो, यांच्यात या रेंजची असणार आहे. आता राहिला प्रश्न एसटी बांधवांचा. एसटी बांधवांसाठी एक व्हिडिओ बनवलेला होता ज्यात 65-70 गुणांपर्यंत यांचा कट ऑफ येणार आहे, आणि हे नक्कीच आहे. एसटी बांधवांचा कट ऑफ हा 75 आणि 60 पर्यंत येईल. आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगतोय. 2019ची जी भरती झाली, ह्या 2019च्या विशेष भरतीमध्ये असेल, या 2019ची जी पवित्र पोर्टलची भरती असेल, या भरतीमध्ये 52 असेल, 58 असेल, 57 असेल, एवढे मार्क्स स्टेटमध्ये असल्यानंतर सुद्धा विद्यार्थी महानगरपालिकेला शिक्षक झाले आहेत, जिल्हा परिषद नागपूरमध्ये शिक्षक आहेत, जिल्हा परिषद औरंगाबादमध्ये शिक्षक आहेत, जिल्हा परिषद सातारामध्ये शिक्षक आहेत. जर तुमचे मित्र कोणी असेल तर त्यांना टेटचे मार्क्स विचारा. कारण काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की वायफळ काहीतरी सांगताय. तुमचे विद्यार्थी असेल तर त्यांना, तुमचे मित्र असतील तर त्यांना टेट मार्क्स विचारा 2019 मध्ये लागलेले. आणि ते का लागले
का लागले तर त्यावेळेला मात्र जे हुशार कॅन्डिडेट होते ते हुशार कॅन्डिडेट टीईटी पास होऊन सुद्धा टेट विश्वास नव्हता आणि फॉर्म भरलेले नाही. त्यांनी सीटीटी पास नव्हते, ते एमपीसीच्या स्पर्धा परीक्षेच्या मागे लागले होते, त्यामुळे ते काही लागलेले नाही. आणि हा कट ऑफ नक्कीच एवढ्यापर्यंत आलेला होता. याच्या मागचं कारण काय तर जागा जास्त आणि विद्यार्थी कमी म्हणजे स्पर्धा कमी. आज सुद्धा तीच कंडिशन आहे एसटी बांधवांची. त्यामुळं महिलांचा कट ऑफ जो आहे तो 70 पर्यंत 65 पर्यंत येणार आहेच. का तर सीटीटी टीईटी जर तुम्ही पास असाल तर एसटीच्या ज्या जिल्हा परिषदच्या जागा आहेत, ज्या नगर परिषदच्या जागा आहेत, ज्या महानगरपालिकेच्या जागा आहेत, त्या सर्व जागेंवरती विद्यार्थी कमी आहेत आणि जागा मात्र जास्त आहेत. त्यातही जे विद्यार्थी पेसा भरतीमध्ये जे काही जाणार आहेत ते त्यांची कॉम्पिटिशन त्याच विद्यार्थ्यांशी असणार आहे. इतर विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे पेसा विद्यार्थ्यांचा कट ऑफ सुद्धा अत्यंत कमी येईल या लेवलचा. फक्त तुम्हाला पेपर 1 डीएड झाला असेल तर पेपर 1, पेपर 2 पास जर असाल आणि तुम्हाला जर टेट मध्ये इकडे 60 न 65 जरी मार्क्स असेल तरी तुम्ही शिक्षक बनणार आहात विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनं हे एसटीचा कट ऑफ असा असणार आहे जो 100च्या अंडर येणार आहे. मग एक सर्व्हिसमॅन असतील, मग त्यात भूकंपग्रस्त असतील, पूरग्रस्त असतील, अंशकालीन असेल, अशा या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा अत्यंत कमी येणार आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. या सर्व बाबींचा विचार करून मी कट ऑफ तुम्हाला यापर्यंत सांगत आहे. मग तुम्हाला जे मार्क्स असतील तुम्ही विचार करायचा आहे की माणूस सांगताय हे बरोबर आहे की खोटं आहे. तुम्ही चेक करा आणि जे जुने विद्यार्थी आहेत 22चे विद्यार्थी 19चे विद्यार्थी त्यांना विचारा, जे लागलेले आहेत, ज्यांना आता 5-5, 6-6 वर्ष नोकरीला झाले आहेत ते तुम्हाला नक्कीच सांगतील. आता राहिला मुद्दा आपले जे बांधव आहेत विजे, एनटी आणि एसबीसी बांधव आहेत, त्यांचा कट ऑफ हा ओपनच्याच रेंजमध्ये असतो. 4-5 मार्क्स कमी असते. मग ओपनचा मी जे काही कट ऑफ सांगितला 135-30 तर महिला भगिनींचा 5-6 मार्क्स कमी असेल आणि ओपन जे काही मेल असेल त्यांचा कट ऑफ हा 135-130च्या दरम्यान हा कट ऑफ असणार आहे. आणि जर तुम्ही मार्क्स जर 120-121च्या रेंजमध्ये असेल तर प्राधान्यक्रम 100 आहे. तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठं कॉम्पिटिशन कमी आहे, जिथं तुमच्या जागा या मीडियम लेवलला आहे तुमच्या कॅटेगरीच्या, त्या लेवलपासनं त्या प्राधान्यक्रमापासून तुम्हाला सुरू करायचे आहे कमी जागेपर्यंत आणि नंतर जास्त जागेकडे वळायचं आहे. कारण तरच तुमची त्या ठिकाणी संधी होणार तुम्हाला मिळणार आहे, अन्यथा संधी मिळणार नाही. कारण ऍव्हरेजली मार्कवाल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान होणार आहे, तोटा होणार आहे, हे सुद्धा समजून सांगतोय तुम्हाला. तुम्हाला मी सांगितलेली जी माहिती आहे याबद्दल नेमकं काय वाटतंय हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमचा काही सल्ला असेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या ज्या काही लिंक्स आहेत या लिंकवरती जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला माझ्याशी संपर्क साधून तुम्हाला प्रिफरन्स कसे भरायचे आणि बाकी इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींबद्दल सुद्धा आपल्याला बोलता येणार आहे. धन्यवाद.